हिने तर स्वयंपाकच केला नाहीये. काय बघितलं या पांढऱ्या पोरीत तू? हा, मला भूक लागली अगं. जावा ना, बनवा ना, मग खावा काय पण बनवून. नुसतं गोरं कातड. पण एवढं तेल मीठ मसाला लावून सांगायची काय गरज आहे त्याला? अगं पण ऐक ना जरा, तू ना इतके मूर्ख पोरगी आहेस ना. तुम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे ना मी स्वयंपाक नाही करत म्हणून. मी कीर्तनाला गेलते, आज एकादश आहे, मोठी एकादश, आखाडी एकादश. मग यायचं होतं ना तिकडच खाऊन. सासूबाई हा, कुठे चाललंय एवढ्या लगबगीने? लेकाकडं काय आला इथं? काय झालंय? खाया मिळत नाही, मला बघत नाही कोण, म्हणून मी लेकाकडे जाती. जेवायला नाही वय घरात? हा, जस काय मी लय सुखाते. जेवाय देत नाही म्हणून मी चालली आता. तर मी जेवते आणि मस्त पडी मारते. हिने तर स्वयंपाकच केला नाहीये. भांड्यांचा पाळा तसाच पडलाय. भांडीच नाही घासले तर स्वयंपाक कुठून करणार? मग म्हातारी बरोबर बोलत होती. म्हातारी उपाशीच राहिली. आज एक दिवस स्वयंपाक कर म्हणले, तिने स्वयंपाक केला नाहीये. बघते हिच्याकडं. पुनम, ए पुनम, 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 ए पुनम. काय आहे? अगं फोन बाजूला ठेव ना. ऐक ना, मी काय म्हणते. बोला. अगं स्वयंपाक का नाही केला तू? मी जेवण का बनवायचं? कोण बनवण मग? तुम्ही. अगं मी तर रोज बनवते. अगं मी भजनाला नाही गेले होते का मंदिरात? मग सकाळी जाताना जायचं होतं ना बनवून. अगं तुला सांगितलं होतं ना, आज जेवण बनव, आजीला जेव घाल. अगं ती आजी बिना जेवणाची गेली ग बाहेर, एवढंसं तोंड करून. काय चाललंय तुमचं सासूबाई? कशाला ताप देताय मला? जावा ना तिकडे, मला गेम खेळू द्या. मी त्यांना आजपर्यंत कधी उपाशी नाही ठेवलं, माहितीये का? मग आज पण करायचं होतं तुम्ही जेवण. अगं तिथं जेवण होतं, पण मी म्हणलं सुनाच्या हातचं खावा आजच्या दिवस आणि मस्त जेवण पडी मारावी. आज त्या बारीक तोंड करून गेल्यात बाहेर. अहो मग तुम्ही सकाळी जाताना बनवून जायचं होतं ना सासूबाई. मीच बनवावं असं काय आहे? अगं मी म्हणलं आता काहीतरी खाईन घरी जाऊन आणि पडी मारन. हा, अगं ऐकते का? बोला. मला भूक लागली अगं. जावा ना, बनवा ना, मग खावा काय पण बनवून. अगं भूक लागल्यावर माणूस कीर्तनावरून आले. मी मंदिरात पण होतं, पण मी म्हणलं सुनाने बनवलं असं माझ्या. अहो मग मंदिरात खाऊन यायचं होतं. बरं मी मंदिरातलं खाईन आणि माझा लोक त्याला काय कमी आहे का बाहेर खायला? किती काय काय पर्याय आहेत खायला बाहेर. काय पर्याय? झोमॅटो आहे, स्विगी आहे, कितीतरी हॉटेल आहे, कुठे खाऊन येऊ शकतो तो. मीच बनवायला पाहिजे असं काय आहे का? खरं आहे तुझं. मी मंदिरातलं खायचं, हा. त्यांनी झोमॅटो स्विगीचं खायचं. हा. आणि तुझी काय आरती करायला आणले का घरात? हो. लग्न करून? हो. अगं देखना दिवाण भिंतीवर ठेवा. असू द्या, असू द्या. काय तुझी गोरी कातडीच बघून घ्यायची का आम्ही? होय, हा, एक दिवस तू आम्हाला अन्न पोटाला देऊ शकत नाही का ग? असू द्या हो. तुम्हाला माहिती होतं ना पहिल्यापासून मी अगं. नाही करत स्वयंपाक ते. मग कशाला आता बोलून दाखवताय? तू नाही बोलून द्यायचीस, तू नाही तशीच. हा. अगं पण ऐक ना जरा. अहो करा ना, खावा काय पण बनवून तिकडे. चहा करा, काय पण करा, जावं तिकडे बनवून खावा. मला नका ताप देऊ. अगं तुलाही तळतळायला लावलं मला. तू ना इतकी मूर्ख पोरगी आहेस ना. थांब, त्या मुडद्याला येऊ दे, त्याच्याकडेच बघते. हा, जावा जावा. अरे काय घराला आग बीग लागली काय? एवढं वाटत वरडत आहे तुम्ही? हा, लागली आग. ती कुरपळत आलोय मी. काय झालं? झालं म्हणजे माझ्यावर उपकार केला का? काय झालं? काय झालं? तुझ्या बायकोला विचार काय झालंय ते. नुसती घरात स्वयंपाक नाही, काय नाही. अरे आपली म्हातारी गेली तिकडं आता ते दिराकडं माझ्या, आणि हिने भाकरी नाही केल्या, कालवण नाही केलं, आणि नुसता माशांचा भनभनाट सुटलाय घरात, आणि मोबाईल करत बसली. तिच्या बापाचं घर आहे का? वा 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 वा, चांगलं सांगताय, चांगली चुगली करताय त्याच्याजवळ. सांगनच काय तुला भेटेत काय मी? पण एवढं तेल मीठ मसाला लावून सांगायची काय गरज आहे त्याला? पूनम तू खरं बोल, आज जेवण बनवलं होतं तू? तुम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे ना मी स्वयंपाक नाही करत म्हणून. त्याला 10 वर्ष झाले तर अजून तुला स्वयंपाक येत नाही. लाज जरा. त्यात काय लाजायचंय? माहिती आहे ना तुम्हाला नाही येत स्वयंपाक, मग मी का करू स्वयंपाक? आईचं खाता येतं का? हा ए येत. थोडं कर स्वयंपाक जाऊन. काय म्हणला? चला तुम्ही चला माझ्याबरोबर करायला. एवढे पुळका येतोय आईचा तर. बरं चला घरात, चला घरात, चला चल गरम. काय घरात? घरात घरात चला, बाहेर ना गोंधळ झाला. चला. ए तू बस इकडे बरं, आणि तू इकडे बस.
काय लावलंय तुमचं बाहेर सगळा गोंधळ गोंधळ? गोंधळ मी लावलाय का? हा मग हिने लावलाय. हिने स्वयंपाक केला नाही त्याच्यामुळं राडा वाढला. मी स्वयंपाक केला नाही आणि तुम्ही काय केलं मग? तुम्हाला काय झालं करायला मग? अगं आजचाच दिवस तुला स्वयंपाक करायचा होता बाई. मी कीर्तनाला गेलते, आज एकादश आहे, मोठी एकादश आहे, आखाडी एकादश. मग यायचं होतं ना तिकडच खाऊन. तिकडं कुठं? जिथे गेला होता तिथं. मी देवळात खायचं का? हा मी कुठं खायचं? तुम्ही पण मागवायचं होतं ना झोमॅटोवरनं. मी देवळात खायचं यांनी झोमॅटोचं खायचं आणि तुझी काय आरती करायला आणले का घरात? हा आरतीच करा ना मग माझी. अगं लग्न करून आणलंय तुला घरात. हं? ए तुला करायचं का नाही स्वयंपाक? अरे दिन एक ठेवून बघ. अरे दादा ऐक ना, तू आहे ना तिला नीट जरा मुठीत ठेव. ती सारखी अशी मोबाईल करत बसती आणि अजिबात घरातले कामं नाही करत. तुला मी म्हणत होतो ना आधी तिची पत्रिका जुळत नाही म्हणून नको आपल्याला. खरं का? खोटा बोलतो का आता? तुला म्हणलं होतं पत्रिका जुळत नाही तर तू म्हणलं करीन तर तिच्याशीच लग्न करीन. काय बघितलं या पांढऱ्या पोरीत तू? हा निस गोर काताड. असू द्या हो असू द्या, तुमचं पोरग पण काही लई सभ्य नाहीये. काय कवडीचं काम येत नाही हिला? थोडंफार कर ना. नाही करणार मी. ऐक, मी काही बोलले नसते तिला, पण तुला माहितीये का आज तुझी आजी आहे ना बारक्या दिराकडे गेली माझ्या आणि तिथं ना पूर्ण नाक जाणार आहे माझं. आजीने त्यानं बिन जेवणाचं पाठवलंय माहितीये का? तुझं झालं माझं झालं, पण ती आजी बिन जेवणाची राहिली ना दिवसभर आणि ही नुसती मोबाईल करत बसती, नुसती मोबाईल करत बसती. हा द्या काय ना होतं दिव्यानं थोडं? भिंतीवर ठेवा. अहो मग तुम्ही करायचं होतं ना. अगं रोजच मी करते ना, तेच काय बोलती परत? मग तुम्ही पण तेच बोलताय ना सारखं. येऊन येऊन तिथंच येताय परत. एवढं वाटतं तर करायचं होतं स्वतः, मग जायचं होतं एकादशीला कुठे गेलता तिकडं. ए काय बाबा काय सोक्ष मोक्ष लावायचा? ए अरे तुला कर जमतंय का नाही? थोडंफार कर मी स्वयंपाक. करणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. करावाच लागन हिला, मी नाही करणार. करावाच लागन हिला. मी करणार नाही. जमते का तुला? नाही एक थोपाडी दिन ठेवून एक. ही बाई ना संसार करून देणार नाही आपल्याला. मी आत्ताच्या आत्ता माहेरीच जाते निघून. जा ए आई ती गेल्यावर मी पण जाईन निघून. आणि जा, तुला पण जायचं तर निघ. ए तर असं कसं? काय हरकत नाही, दोघांनी निघा आणि परत मला तोंड बी दाखवू नका तुमचं. जातो मी पण निघा.